शेवग्याच्या शेंगाची डाळ तर तुम्ही बऱ्याच वेळा खाल्ली असेल, पण कधी तुम्ही शेवग्याच्या शेंगाची भाजी ट्राय केली आहे का? नाही तर हा व्हिडिओ जो आहे तो तुमच्यासाठीच आहे. माझ्या नवऱ्याने तर ह्या भाजीचे भरभरून कौतुक केलं आहे. तर नमस्कार, आलिशान स्वाद अँड ब्लॉग्समध्ये तुमचं मनापासून खूप स्वागत आहे. आज मी तुम्हाला शेवग्याच्या शेंगाची भाजीची रेसिपी दाखवणार आहे. इतकी अप्रतिम आणि चविष्ट ही भाजी होते. तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि नक्की करा आणि चॅनल सबस्क्राईब नक्की करा. तर सर्वात आधी इथे मी मार्केटमधनं छान या कवळ्या अशा शेंगा घेतलेल्या आहेत. तर तुम्हाला फ्रेश शेंगाच घ्यायच्या आहेत. जेव्हा तुम्हाला भाजी बनवायची असेल तेव्हाच या शेंगा आणा, तरच टेस्ट जी आहे ती खूप मॅटर करते. तर अशाच प्रकारच्या शेंगा घ्यायच्या आहेत. या कवळ्या शेंगा आहेत. तर त्याचे देठ वगैरे तुम्हाला काढून घ्यायचे आहेत, स्वच्छ धुवून घ्यायचे आहे आणि त्यानंतर मधनं असे जेवढे तुम्हाला खाता येईल तेवढे साईजचे बाईट जे आहेत ते तुम्हाला कापून घ्यायचे आहेत. तर अगदी सहजपणे या साली ज्या आहेत त्या निघतात, तुम्ही इथे बघू शकता. तर मीडियम साईजचे इथे मी कट करत आहे. तर अशा प्रकारे हे शेंगांची सगळे साल जे आहेत ते तुम्हाला काढून घ्यायचे आहेत. तर आता सगळ्या शेंगाची साल जी आहे ते मी अशा प्रकारे काढून घेणार आहे आणि त्यानंतर आपल्याला परत एकदा शेंगा ज्या आहेत त्या स्वच्छ पाण्यामध्ये धुवून घ्यायच्या आहेत. तर आता या सगळ्या शेंगांची साल जी आहेत ते मी काढलेली आहे आणि आता इथे स्वच्छ पाण्यामध्ये परत एकदा धुवून घ्यायचे आहेत आपल्याला. तर आता इथे आपल्याला एक मसाला रेडी करायचा आहे. तर इथे मी अद्रक, लसूण, एक मिरची आणि कोथिंबीर घेतलेली आहे. तर हे वाटण जे आहे ते पाणी न टाकता आपल्याला असंच मिक्सरमध्ये घ्यायचं आहे. तुम्ही हवं तर शेंगदाणे घेऊ शकता किंवा ओलं खोबरं किंवा सुकं खोबरंसुद्धा घेऊ शकता, पण काही न टाकता असंच हे वाटण जे आहे ते तुम्हाला वाटून घ्यायचं आहे. तर अशा प्रकारे वाटण जे आहे ते आपलं रेडी होतं. आता एका पॅनमध्ये मी 2 ते 3 चम्मच मोठे तेल घेतलेलं आहे. तर तेल जे आहे ते आपलं व्यवस्थित तापल्याच्या नंतर 4 ते 5 कढीपत्त्याची पानं इथे मी टाकलेली आहेत. कढीपत्ता जो आहे तो आपला छान फ्राय झाला. त्याच्यानंतर इथे मी कांदे टाकलेले आहेत. इथे 4 ते 5 मोठ्या साईजचे कांदे जे आहेत ते मी बारीक चिरून घेतलेले आहेत. तर आता कांदा टाकून आपल्याला तेलावरती छान प्रकारे गुलाबीसर होईपर्यंत कांदा जो आहे तो आपल्याला परतून घ्यायचा आहे. तर आपला कांदा जो आहे तो आपल्याला छान गुलाबीसर होईपर्यंत परतल्याच्या नंतर आपल्याला यामध्ये टोमॅटो ॲड करायचा आहे. तर आता कांदा आपला इथे छान गुलाबी झालेला आहे. इथे मी एक मोठ्या साईजचा टोमॅटो घेतलेला आहे. तर टोमॅटो जो आहे तो तुम्हाला बारीक चिरून घ्यायचा आहे. तर टोमॅटो ॲड केल्याच्या नंतर इथे तुम्हाला टोमॅटो जो आहे तो कांदा टोमॅटो छान परतून घ्यायचा आहे. 1 ते 2 मिनटं छान परतून घ्यायचं आहे आपल्याला. तर टोमॅटो जो आहे तो आपला छान मऊ होण्यासाठी आपल्याला मी इथे झाकून ठेवणार आहे. तर 5 मिनटं मी हे झाकून ठेवणार आहे. तर 5 मिनटानंतर तुम्ही बघू शकता की आपला टोमॅटो जो आहे तो छान मऊसर झालेला आहे. तर 1 मिनटं आपल्याला छान मिक्स करून घ्यायचं आहे हे. आणि त्यानंतर मी आता बाकीचे साहित्य जे आहेत ते मसाले जे आहेत ते ॲड करायचे आहेत. तर चवीपुरतं मी मीठ टाकलेलं आहे इथे. 1 चम्मच हळदी पावडर टाकलेली आहे. 1 चम्मच लाल तिखट मसाला टाकलेला आहे. तर आता छान मिक्स करायचं आहे आपल्याला. खूप कमी वेळात ही भाजी जी आहे ती तयार होते आणि खूपच अप्रतिम अशी ही भाजी होते. एकदा तुम्ही नक्कीच ट्राय करा ही भाजी. तर आता इथे मी अद्रक, मिरची, लसूण आणि कोथिंबीरचं वाटण जे आपण वाटलं होतं ते यात घालून घ्यायचं आहे. तर हा मसाला जो आहे तो यात घातल्याच्या नंतर तुमच्या किचनमध्ये पूर्ण जो मसाल्याचा जो सुगंध आहे तो पूर्ण किचनभर तुमचा दरवळतो. तर आपल्याला मसाला जो आहे तो छान परतून घ्यायचा आहे 1 मिनटापर्यंत. आणि मसाला जो आहे तो आपला छान परतल्यानंतर तुम्ही इथे बघू शकता अशा प्रकारचा मसाला आपला रेडी होतो. आणि त्यानंतर यात मी 1 चम्मच गरम मसाला पावडर ॲड केलेली आहे. तर गरम मसाला ॲड केल्याच्या नंतर छान फ्लेवर येतो आपल्या ह्या भाजीला. तर गरम मसाला जो आहे त्याची पावडरच तुम्हाला इथे ॲड करायची आहे. तर खडा गरम मसाला वगैरे इथे वापरू नका. पावडर जी आहे ती छान मिक्स होते आपल्या भाजीमध्ये, त्यामुळे शक्यतो पावडरचाच वापर करा.
त्यानंतर इथे आपण धुवून घेतलेल्या शेंगा ज्या आहेत त्या इथे आपल्याला घालून घ्यायच्या आहेत आणि शेंगा ज्या आहेत त्या आपल्याला मसाल्यासोबत चांगले एकजीव करून घ्यायचं आहे, परतून घ्यायचं आहे 1 ते 2 मिनटं. छान मसाला जो आहे जो आपण रेडी केला आहे तो आपल्या शेंगाला छान लागला पाहिजे. तर 1 ते 2 मिनटं परतल्याच्या नंतर आपल्याला ह्यात पाणी घालायचं आहे. इथे मी 1 मोठा ग्लास पाणी घातलेलं आहे. तर आता पाणी घातल्याच्या नंतर थोडंसं मिक्स करायचं आहे आणि त्यानंतर झाकण ठेवून आपल्याला 10 ते 15 मिनटं आपल्याला वाफ काढून घ्यायची आहे. शेंगा ज्या आहेत त्या आपल्याला पूर्णपणे शिजवून घ्यायच्या आहेत. काही लोक काय करतात, शेंगा ज्या आहेत त्या आधीच उकडून घेतात आणि त्यानंतर मसाल्यामध्ये ॲड करतात, पण त्याच्याने जो फ्लेवर शेंगांचा असतो तो बरोबर येत नाही. त्यामुळे शेंगा मसाल्यासोबत टाकूनच तुम्हाला शिजवून घ्यायचे आहेत. तर 15 मिनटानंतर आपल्या शेंगा ज्या आहेत ते छान मऊसर होऊन जातात. तर आता इथे मी वरतून बारीक कोथिंबीर टाकलेली आहे आणि आपली ही अप्रतिम भाजी जी आहे ती रेडी झालेली आहे. तर तुम्ही ही भाजी जी आहे ती भातासोबत, भाकरीसोबत किंवा अगदी डाळ भातासोबत सुद्धा ही भाजी जी आहे ती अशीच खाऊ शकता. खूप मस्त टेस्टला झालेली होती. तुम्ही नक्की ही रेसिपी ट्राय करा आणि ट्राय तर कराच मी तर म्हणते. तर भेटूया पुढच्याच एका रेसिपीसोबत. तोपर्यंत मस्त खा, स्वस्त राहा. धन्यवाद.